बॉयफ्रेंड वगैरे काही नाही. आम्हाला दोघींना पैसे नाही वाटत तरी चाललं बरं हसीन आमचे पैसे जास्त नाही. ए बाई बॉयफ्रेंड वगैरे ना काय नाहीये. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आज आहे आमच्या शूटचा डे 1 आणि मी मेकअप केलेला नाही आहे कारण माझा सीन नाही आहे. माझा सीन नाही आहे म्हणून. हा आहे DOP आण्या, ही आमची पहिली गाडी, ही सेकंड गाडी, हा आहे असिस्टंट विथ बाळा आणि हा आहे ज्ञानेश्वर. सो आता आम्ही चाललो आहे चाकणला पहिला सीन लागणार आहे. सो मी तुम्हाला चाकणला गेल्यावर तो सीन दाखवते. सो लेट्स गो. हो थांबतो ना. आता हे काय ए कॅमेरा पडेल उभा आहे. नाही पडत दादा आहे ना. मला पण ना कंटाळा आलाय ह्या अंकितचा. सारखं कुठे गेली, काय खाल्लं, फोन का बिझी लागला, अरे असं करतोय. अरे पहिलंच लागलेत वाट. मला पण ना माहित मी कंट्रोल करतोय. नंदी बहिण्यासारखी. मला पण ना कंटाळा आलाय ह्या अंकितचा. सारखं कुठे गेली, काय खाल्लं, फोन का बिझी लागतोय, अशी कपडे घालू नको, तशी कपडे घालू नको, याची तर जिंदगी चालली असं वाटतंय. अगं मला तर वाटतं बिहेव केला. बॉयफ्रेंड वगैरे काही नाही. 2 वर्ष झाली त्याची कटकट चालते. आणि तुला माहिती का अगं नाही मी घेते काय नको थांब. अगं मला तर वाटतं तू चूर असं नको. अगं मला तर वाटतं BF केला असं ना तर चुकी आता तिला वैताग नाही आनंद वाटतो. अगं मला तर वाटतं BF केला असं ना तर बरं झालं. अगं मला तर वाटतं BF गिरी दादा वैताग रे माझा. आम्हाला दोघींना पैसे नाही वाटत तरी चाललं बरं हसीन नको पैसे पाहिजे. हा पैसे आपल्याला. अगं मला तर वाटतं BF केला पेट्रोल खाल्ले 500 रुपयाचे जास्त. हा जास्त पैसे घेतात आपले पैसे नाही गेले पाहिजे. आमचे पैसे जास्त नाही. सिरियस आम्ही त्याच्यावेळी सिरियस होतो. बघा सीन बघ असं घेतलंय. आता हसते बघा हे लोक टेक्निकल वाले हसतात नाही मेकिंग वाले. हे राज तोंडाला लावते हसणारच. प्रॉब्लेम आहे आमचं काय मागून ओंकार पण हसला. चला हे काय रात्रभर ते करू नको. सारखं कुठे गेली, काय खाल्लं, फोन का बिझी लागतोय. मला ना असं वाटतं ह्याच्यातच जिंदगी चालली माझी. अगं मला तर वाटतं BF केला असतं ना तर बरं झालं असतं. हे सारखं रिशूट लावतंय. अगं त्याचं डोकं बिकं फिरलं का काय माहित. ए बाई बॉयफ्रेंड वगैरे ना काय नाहीये. बॉयफ्रेंड वगैरे 2 वर्ष झालं रिलेशनशिप मध्ये मी. 2 वर्ष झालं बॉयफ्रेंडची कटकट सहन करतेय. काहीच उपयोग नाहीये त्याचा. मला कधी कधी काय वाटतं तुझ्या सेटवर आले असेल तुझ्याबरोबर काम केलं असतं. अगं तुझ्यासोबत काम केलं असतं ना तर काहीतरी त्याचा बाहेर तरी झाला असतं मला. हा जाय सेटर मग जा दे ना सुधारे. तर असं आम्ही शूट केलं मस्ती करता करता. आमची प्रॅक्टिस होत नव्हती पण ठीक आहे, लास्टचा डे होता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे पहिला सीन आम्ही शेवटच्या दिवशी घेतला. सो फायनली गाईज लास्टचा सीन होता, आमचं घरातलं शूट होतं आणि फायनली पॅकअप झालेलं आहे आमचं. आणि हे पहा सगळ्यांचं पॅकिंग चाललेलं आहे. सगळे पॅकिंग करतात आणि खूप छान झालं शूट. खूप छान अनुभव होता. आणि वेब सिरीज आता आलेली आहे तर तुम्ही बघा. वेब सिरीज म्हणजे येईल लवकरच आणि त्याचे काही फोटोज आम्ही आता पोस्ट केलेले आहेत आणि तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल सिरीज. नवीन काहीतरी अनप्लॅन केलाय आम्ही आणि असं वाटते की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. काहीतरी वेगळा कंटेंट आहे. 1 वर्षाने आम्ही काहीतरी असं नवीन घेऊन येतोय. सो नक्की पहा ती सिरीज. सो बाय सगळ्यांचा घडला. सो फ्रेंड्स आपण ब्लॉग काढताय. आम्ही वेट करतोय शिरोचं वेट करतो. ॲक्च्युली आम्ही शूटला चाललो आहे. स्क्रिप्ट रिडिंग चालू आहे, नाश्ता झाला आहे, ते स्क्रिप्ट रिडिंग करतो आणि आता खेडला जाऊन साडूला जे शूट करणार आहे. सो लेट्स गो.
काय करता मॅडम तुम्ही? कशासाठी मेकअप करताय? कशासाठी? तू काय करतोय ओमकार? कॅमेरा अँगल लिहितोय, दुसरी आपल्याला आता शॉट लावायचं आहे, पूर्ण सीनची तयारी करायची. आता मेकअप झाल्यानंतर आपल्या सीनला सुरुवात करतात. हाय, बुकिंग चालू आहे सध्या. शीतल शिंदे, काय चाललंय? काय नाही, मेकअप करायचं आहे हां, आणि शूट लावायचं आहे. चान्स देत नाही का तुला? चान्स आहे पण मी त्याला एकच सांगतो हा का? शिरोड्याला का शिरो ओय, भुकू नको बाबा. काय काय शिरो काय असं चुहा होऊन बसलाय डायरेक्ट गेला ना सगळ्यांचं तोंड लक्षात ठेवून मॅडम तुमचा होतोय का नाही आजचे दिवस मेकअप? शिरो सो हाय फ्रेंड्स, आम्ही हे बघा रेडी झालो आहे आणि ते मेकअप केला आम्ही मगाशी पाहिलंच असेल तुम्ही. आणि आता आम्ही हा सीन घ्यायला आलो आहे. हे बघा सगळेजण प्रिपेअर होत आहेत, सीनची तयारी करत आहेत. हे बघा असिस्टंट डिओपी आणि हे बघा हे आहे लोकेशन आमचं सँडलचं. हे बघा तर हे पहा, माझं डिरेक्शनचं काम सुरू झालं आहे. कोणता सीन कुठून लावायचा आहे, कसा अँगल लावायचा आहे ते मी त्याला सांगते अनिकेतला. सो पहा. तर पहिला एपिसोड जर तुम्ही पाहिलाच असेल, जर नसेल पाहिला तर देवतारा एंटरटेनमेंट या चॅनलवर जाऊन अनप्लॅन या वेबसिरीजचा पहिला एपिसोड नक्की पहा. आणि पहा आता आम्ही ज्या सीनचं म्हणजे आम्हाला इथं शूट करायचं होतं त्याच्या आम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करतो आहे. तर तो सीन तुम्ही पाहिलाच असेल वेबसिरीजमध्ये आणि ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी लगेच पहा. स्मूथनेस घेतो काय तो. लागतो ना असं बाकी सगळं. गाड्याला येतील म्हणते. राईट टू लेफ्ट जाते, अप टू डाऊन पाहिजे, फक्त डाऊन टू अप आणि अप टू डाऊन आणि बॅक शॉट. काय होतं शितले? डायलॉग आठवते, एक डायलॉग आहे ना, काय बोलून दाखव, चल बोलणार, यू कॅन डू इट. खरंच यार एवढे मान क्रांती व्यक्तीची पण हा डायलॉग आहे मोठा आहे तो. पाठ कर. माझं झालंय, मी बोलते बघ. हां बोल. क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू. तुला माहिती आहे का त्यांचा जन्म याच ठिकाणी झाला आहे, राजगुरुनगरमध्ये. म्हणजेच त्यांचं हे जन्म ठिकाण आहे. आणि इथून पुढे आहे ना त्यांचा वाडा पण आहे, एकदम मस्त बघण्यासारखा आहे यार वाडा. मी लास्ट टाइम गेलते. ये त्या माणसातले
खरंच यार एवढ्या महान क्रांती व्यक्तीच्या भूमीत जर आपण आहोत तर आपल्या या अनप्लॅन जर्नीची सुरुवात त्यांच्या जन्म ठिकाणापासून करूयात का? ये ओमकार ये ज्ञानेश्वर ये आणि ये आणि नको येऊ धाम गाडी पाणी ये बॅग ये फुल ये. माझी मम्मी नाही दिसणार ना घेतलं. सो गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.